नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण कलश मैरप बनवणार आहे. ते कलश मैरपसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती, पांढरे मोती, लाल मोती, रंगीत मोती आणि हे पण रंगीत मोती, तुंगूस, कात्री. हे 3 मोती 6 नंबरचे, हा 5 नंबरचा मोती आणि सुई, कात्री. चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहा, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. आपल्याला हा पूर्ण असा इथपर्यंत गोल करायचा आहे. मी तुम्हाला 7-8 गोल करून दाखवते. छोटीशी मैरप मी तुम्हाला आता करून दाखवते. सगळ्यात पहिले आपण 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, आपण हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल मी तुम्हाला नेहमी सांगत असते कसा बनवायचा ते. ही जी गाठ आहे, ही गाठ, या गाठीजवळचा हा एक पहिला मोती ओवलेला, ह्याच्यातून सुई अशी आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. दिसली का मैत्रिणींनो सुई? आणि सुई अशी अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आणि आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे हा गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतलेली आहे. हे सगळ्या मोत्यांमधनं आपण सुई काढून घेतली आहे. आपला गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आणि आता पहा काय करायचं मैत्रिणींनो, आता आपली सुई ह्या मोत्यातून निघाली. ह्या वरच्या मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे. आता आपण इथे 6 मोत्यांचा गोल केला. इथे आपण 5 मोती ओवून हा मधला मोती धरून 6 मोत्यांचे गोल करत जाणार आहे. आता आपण धाग्यात 5 मोती ओवून घेऊ. हे पहा, आपण हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा जो मधला मोती आहे, ह्या गोलातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढू. पहा, हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. सुई व्यवस्थित काढलेली आहे, काढून घ्यायची. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आणि आता आपण हा गोल तयार केला दुसरा. ह्या गोलातले हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून आता आपण सुई बाहेर काढू. हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई आपण ह्या मोत्यांमधनं काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करण्याकरता 5 मोती ओवून घ्यायचे आणि ह्या गोलातला एक मधला मोती, असे 6 मोती. इथे आपण एक तिसरा गोल तयार करणार आहे. मी आता तुम्हाला हे 2 गोल तयार करून दाखवते, मग तुमच्या ते लक्षात येईलच गोल कसे करायचे ते. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या गोलातला हा मधला मोती, दुसरा गोल केला ना आपण, त्याच्यातला हा मधला मोती, त्याच्यातून सुई आपण परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, दिसते ना? सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत हे जे 2 मोती ह्या गोलातले हे 2 मोती, जो गोल तयार करतो त्या गोलातले वरचे 2 मोती, त्याच्यातून सुई काढायची. आणि त्याच गोलातला मधला मोती, त्याच्यातून सुई
वरती काढायची 5 मोती ओवल्यानंतर. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. पहा, हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई वरती काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे असे आपले 3 गोल इथे तयार झालेले आहे. आता तुमच्या गोल लक्षात आले असतील मैत्रिणींनो. अजून एक गोल मी तुम्हाला दाखवते कसा करायचा ते पहा. परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती ओवून घेतले आपण आणि परत आपली सुई हा मधला, आपण हा गोल तयार केला, ह्या गोलातला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई अशी आपण वरती काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. सुई व्यवस्थित वरती काढायची, धागा ओढून घ्यायचा आणि आपण आता हा जो गोल केला त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. पहा, हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. हा 1 मोती आणि हा 1 मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे असे आपले गोल तयार झालेले आहे. हे असे आता गोल तुम्ही करून पहा. मी तुम्हाला कलशाची खालची डिझाईन सांगते कशी करायची ते. हे पहा, हे असे गोल मी तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण खालची डिझाईन तयार करू. आता काय करायचं, सुईमध्ये तेवढाच धागा ओवून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला इथपर्यंत पुरेल असा धागा आपण ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. ही अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला, आता आपण हा गोल केलेला आहे, ह्या गोलातले हे गोल केलेले, किती गोल केले, हे 8 गोल केलेले. छोटीशी मैरप मी तुम्हाला सुरुवात सांगणार आहे हां. तर ही जी खालची लाईन आहे, ह्या खालच्या लाईनमध्ये आपल्याला डिझाईन बनवायची. तर आता आपण हा जो गोल आहे पहिला, त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. सुई अद्ध्यावरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आणि आता पहा, आता काय करायचं, आता आपण पांढरे मोती घेऊ. 3 पांढरे मोती घ्यायचे. हे पहा, 3 पांढरे मोती मी धाग्यामध्ये ओवून घेते. हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये नंतर 1/4 रंगीत मोती ओवायचा. हे पहा, दिसतो ना मैत्रिणींनो मोती तुम्हाला हातामध्ये. आता आपण हा मोती हा ओवून घेणार. मग परत आपण 3 पांढरे मोती ओवणार. हे 3 पांढरे मोती ओवले. परत आपण 1 रंगीत मोती ओवणार. हे पहा, हा 1 रंगीत मोती. परत 3 पांढरे मोती ओवायचे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत 1 रंगीत मोती ओवायचा आणि परत 3 पांढरे मोती ओवायचे. सोपी मैरप आहे मैत्रिणींनो, तुमच्या लवकर लक्षात येईल, तुम्ही करून पहा. हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवले. आणि आता काय करायचं, आता आपण हे असे मोती ओवून घेतले. 3 पांढरे 1 रंगीत, 3 पांढरे 1 रंगीत, 3 पांढरे 1 रंगीत, असे आपण 12 पांढरे मोती ओवून घेतले आणि मध्ये 1 रंगीत मोती टाकला, तो पर्पल कलरचा घेतलेला आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता लक्ष द्या. आता आपण खाली 1 रंगीत मोती घेऊ. हे पहा, हा रंगीत मोती मी घेतलेला आहे. हा रंगीत मोती घेतल्यानंतर आपल्याला एक 5 नंबरचा मोती रंगीत छोटा घ्यायचा. हे पहा, असा आपण एक मोती घेतला. आणि आता पहा, आता काय करायचं मैत्रिणींनो, हा मोती आहे एक रंगीत ओवलेला खालचा, तो सोडून द्यायचा आणि त्याच्यावरचा हा जो आपण मेहंदी कलरचा मोती टाकलेला आहे
त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. दिसले का तुम्हाला? ही अशी सुई आपण वरती काढायची. मेहंदी कलरच्या मोत्यातून मी सुई वरती काढून घेतलेली आहे. पहा, धागा व्यवस्थित ओढून घेतला. आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो? आता आपण इकडे परत इथे आपण आता 3 मोती ओवू. इथे आपण 3 मोती पांढरे होणार इकडच्या बाजूला. ही एक बाजू झाली आपली. आणि आता आपण इकडे 3 मोती पांढरे ओवून घेणार आहे. आता पांढरे 3 मोती ओवायचे. तसेच मोती ओवायची ह्या साईडला पण. 3 पांढरे, 1 रंगीत. परत 3 पांढरे, 1 रंगीत. परत 3 पांढरे, 1 रंगीत. हे असे मोती आपण ओवून घेतले. पहा, तीन पांढरे, 1 रंगीत. आपण पहिल्यांदा काय केलं? सुरुवातीला महिरपची डिझाईन करताना 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत असे आपण 12 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि खाली 1 हिरवा मोती टाकून त्याच्या खाली आपण 1 रंगीत मोती टाकलेला आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला पुढची त्याच्यातलीच डिझाईन सांगून राहिलेली आहे, ती कशी करायची ती. आता आपण इकडे हे 3 मोती ओवले. 1 रंगीत मोती, हा 1 रंगीत मोती ओवला. आता आपण 1 पांढरा मोती ओवून घेऊ. हा 1 पांढरा मोती आपण ओवून घेतला. आणि आता काय करायचं पहा. आता आपण ही 3 नंबरची लाईन आहे पांढऱ्या मोत्यांची. इथून आपल्याला ह्या मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, इथून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढायची आहे. इथे आपली डिझाईन तयार झाली. आणि आता इथे 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती. 1 पांढरा, 1 रंगीत. परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आपण. 1 रंगीत मोती ओवायचा. लक्ष द्या मैत्रिणींनो हां. आणि आता परत आपण 1 पांढरा मोती ओवून आता हा जो वरचा भाग आहे 3 मोती ओवलेला, पांढरे 3 मोती दिसत आहे तुम्हाला, त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, ही अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि आता आपण 1 पांढरा मोती ओवून घेणार आहे. हा 1 पांढरा मोती ओवला. आणि आता सुई आपल्याला पुढच्या हे जे गोल केलेली पट्टी आहे हिच्यातल्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपली सुई इथे आलेली ह्या मोत्याशी. आपण आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई बाहेर काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. लक्षात आलं का मैत्रिणींनो काय करायचं? इकडच्या साईडला आपण 3 मोती पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे. खाली हा 1 रंगीत, मग त्याच्या खाली हा 1 लाल मोती टाकला. आणि हा लाल मोती सोडून आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली. नंतर आपण इकडे 3 मोती ओवले, 1 रंगीत ओवला.
नंतर एक पांढरा होऊन आपण इकडच्या मोत्यातून सुईवरती काढली, मधला मोती. मग एक पांढरा घेतला, मग परत एक रंगीत घेतला, मग परत 3 पांढरे घेतले, एक रंगीत घेतला, परत एक पांढरा घेऊन आपण इकडच्या 3 हे 3 मोती आहे त्याच्यातला मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली वरच्या दिशेने, आणि एक पांढरा मोती येऊन आपण आता इथपर्यंत सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. कलश मैरे पहा मैत्रिणींनो, लक्ष द्या व्यवस्थित. आता आपण परत 3 पांढरे मोती घेऊ. एकदा 3 नुसते मोती लावायचे, एकदा आपल्याला मोत्यांमधनं काढता. हे 3 मोती घेतले आपण. आता एक रंगीत मोती, परत आपण एक पांढरा मोती. पहा आता आपण एक पांढरा मोती घेतलेला आहे, 3 पांढरे ओले, एक रंगीत ओला, परत एक पांढरा मोती ओला आपण. आता पहा, आता लक्ष द्या. आता आपण तशीच डिझाईन करतो आहे. आता आपल्याला सुई हे जे मोती आहे पांढरे 3 त्याच्यातला हा मधला मोती. आता आपण खालच्या दिशेने बाहेर येतो. इकडून जाताना आपण वरच्या दिशेने गेलो, इकडून येताना आपण खालच्या दिशेने. आता आपली सुई ह्या मोत्यातून, मधल्या पांढऱ्या मोत्यातून अशी बाहेर येईल पहा, खालच्या दिशेने. हा मधला पांढरा मोती, याच्यातून सुई आली बाहेर. सुई अशी अद्धर बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी इथे आपली गुणाकाराची फुली तयार होते. आणि परत आपण एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा, एक रंगीत, आणि आता परत 3 पांढरे. हे 3 पांढरे मोती ओले, परत एक रंगीत ओवायचा, आणि आता परत एक पांढरा मोती ओवायचा. हे पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतला. आणि आता परत आपण खाली हा भाग असा तयार केला होता. आता आपण इथून पांढरा मोती काढला, मग नंतर एक पांढरा मोती ओला, एक रंगीत, 3 पांढरे. आता इथे आपली फुली आहे. इथे फुली नव्हती, इथे फुली आहे. इथे फुली नाही, इथे फुली आहे, ते इकडे फुली येणार नाही. आपण आता खाली फुली तयार करणार आहे. पहा, खाली डिझाईन करणार आहे आपण. आता हे जे खालचे 3 पांढरे मोती आहे त्याच्यातला मधला मोती पांढरा, त्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने परत बाहेर काढणार आहे. डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. एकदा नुसते 3 मोती ठेवायचे, एकदा तिसऱ्या 3 मोत्यांच्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. आता आपण एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपण एक पांढरा मोती ओवून घेऊ. हे पहा, हा एक पांढरा मोती ओला, मग एक रंगीत मोती, मग परत हा 5 नंबरचा एक मोती. असं मोती ओवून घेतला. नंतर परत पहा, लक्ष द्या. आता आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू. हा लाल मोती सोडून द्यायचा, त्याच्यावरचा हा मोती एक, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आणि आता इकडे आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओले, मग एक रंगीत मोती ओवायचा. हे पहा, सुरुवातीला आता इथे आपण सुईवरती बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेने. हे 3 मोती पांढरे ओवून घेतलेले आहे, एक रंगीत ओवला. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपण इथे एक पांढरा मोती ओवून ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू वरच्या दिशेने. लक्ष द्या मैत्रिणींनो. आता मी एक पांढरा मोती ओवून घेते. हा पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता पहा, आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढू. पहा, ही अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. ही इथे आपली गुणाकाराची फुले तयार होते.
परत आपण एक पांढरा मोती येऊ, म्हणजे पहा तुम्हाला व्यवस्थित अशी गुणाकाराची फुली तिथे तयार झालेली दिसेल. हा एक पांढरा मोती आपण ओवला, हे पहा. आणि एक रंगीत मोती. डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो, करून पहा तुम्ही. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेऊया. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले, एक रंगीत ओव. आणि आता परत एक पांढरा मोती ओव. हा पांढरा मोती ओवून घेतला आपण. आणि आता परत आपल्याला ही वरची लाईन आहे 3 मोत्यांची, सुरुवातीला स्टार्टिंगला इथे. तर 1 2 3 हे 3 पांढरे मोती. तर आपण ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढतोय. पहा, हा मधला पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा. आणि आता इथे आपण परत एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. हा एक मोती ओवला आणि 2-2 हे आता वरच्या हा गोल आला. आता आपली सुई ह्या मोत्यातून इथपर्यंत बाहेर, हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. असं आपण माप घेऊन घ्यायचं की आपला सुईचा धागा कुठपर्यंत आलेला. आता आपला धागा इथपर्यंत आलेला आहे, मग हे 2 मोती सोडायचे. ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, त्याच्या पुढचा एक मोती तो सोडून द्यायचा. आणि ह्या गोलातले हे 2 मोती अशी आपल्याला सुई आणायची आहे ह्या फुलीपर्यंत. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही आपली इथे दुसरी डिझाईन तयार झालेली आहे. आता परत आपण काय करणार आहे, अशी सुई आपण बाहेर काढली ह्या 2 मोत्यांमधनं. आता परत आपण 3 पांढरे मोती घेऊ. हे 3 पांढरे मोती घेतले आपण, एक रंगीत घेऊ. आणि आता एक पांढरा मोती घेऊ. हा एक पांढरा मोती घेतला. आता परत पहा मैत्रिणींनो, आता आपण इथे फुली तयार केली. मग ह्याच्यातून आपला मोती निघेल का बाहेर? नाही निघणार, म्हणून आपण इथे प्लेन जागा ठेवली. हे 3 मोती ठेवले, एक रंगीत घेतला, एक पांढरा घेतला. आता त्याच्याखाली आपल्याला परत हा जो हे 3 मोती पांढरे, त्याच्यातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, एकदा वरतून सुरुवात होते फुलीला, एकदा मध्ये होते, नाही ते एकदा खाली होते. पहा तुम्ही आता. हां, हे अशी आपण सुई काढून घेतलेली आहे. दिसली ना तुम्हाला सुई काढलेली मधल्या मोत्यातनं. आता आपण एक पांढरा मोती ओवून घेऊ. हा एक पांढरा मोती ओवला, एक रंगीत ओवायचा. आणि परत 3 पांढरे मोती ओवायचे. डिझाईन खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो. ही कलश डिझाईन आहे. अशीच डिझाईन मोठी करून आपण ताटाभोवतीची सुद्धा डिझाईन करू शकतो. हे पहा, आता मी हा एक रंगीत मोती ओवला. इथे मी आता इथे फुली केली, इथे डिझाईन केली आपण. तर आता इथे हे 3 मोती ओवले, एक रंगीत मोती ओवला. आता आपण एक पांढरा मोती ओवू. हे पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण ही जी खालची डिझाईन आहे, आता आपण हे खालच्या ह्याच्यातून हे जे 3 मोती आहे पांढरे, त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढते. पहा, खालच्या दिशेने हे 3 पांढरे मोती, ह्याच्यातून ह्या मधल्या मोत्यातून आपली सुई खालच्या दिशेने बाहेर येईल. इकडून वरती जाताना, असे जाताना सुई वरच्या दिशेने निघेल, अशी फिरून आली तर खालच्या दिशेने निघेल. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून हा जो शेवटचा भाग आहे रांगोळीतला, त्याच्यातला मधला मोती, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढतोय. पहा, दिसते ना मैत्रिणींनो, अशी सुई काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे एक पांढरा मोती ओवून घेऊ. हे पहा, हा एक पांढरा मोती, एक रंगीत मोती
आणि एक छोटा रंगीत मोती. आणि आता परत आपण हा एक रंगीत खालचा मोती सोडून हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढू. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हा मोती इथपर्यंत येतो. आणि आता आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओले. आता एक रंगीत मोती आणि परत एक पांढरा मोती. आता परत आपल्याला मोत्यामधून सुई बाहेर काढायची, तर आपण आता एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण वरच्या दिशेने चाललेलो आहे, तर आता 1 2 ही 2 नंबरची लाईन आहे. 3 मोती ओवलेले, तर हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण एक पांढरा मोती, एक रंगीत मोती आणि परत 3 पांढरे मोती असे ओवून घेणार आहे. हे पहा. आणि आता परत 3 पांढरे मोती. हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आता परत एक रंगीत मोती ओवू, एक पांढरा मोती. 2 वेळेला आपल्याला सुई ह्या मधल्या मोत्यांमधनं बाहेर काढायची, एवढं लक्षात ठेवा. एकदा खालचा मोती, एकदा हा मोती, एकदा वरचा मोती. इकडून येताना एकदा वरचा मोती आणि एकदा मधला मोती, असं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण इथे 3 मोती ओवले, एक रंगीत ओवला, एक पांढरा ओवला. आता आपण वरच्या दिशेने, आता हे 3 मोती ओवलेले, ह्या गोलातल्या खालच्या हिरव्या मोत्यांच्या खाली आपण हे 3 मोती ओवून घेतले. त्या 3 पांढऱ्या मोत्यांमधला हा एक मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी आपली सुईवरती निघालेली आहे. आणि आता आपण एक पांढरा मोती ओवून घेऊ. हा एक पांढरा मोती ओवला. आता परत आपल्याला सुई ह्या गोलातल्या मोत्यांमधून बाहेर काढायची आहेत. आता आपली सुई पहा, आपला धागा इथे आलेला आहे ह्या 2 मोत्यांच्या मध्ये, तर हा मोती सोडून द्यायचा आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमध्ये आपली सुई बाहेर निघणार आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढायची आहे. प्रत्येक गोलातले 2-2 मोती धरायचे. हे पहा, ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल मैत्रिणींनो डिझाईन. आता नाही का, मी परत एवढी पाकळी तुम्हाला करून दाखवते. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवले, एक रंगीत. आता एक पांढरा. हा एक पांढरा मोती ओवला. आणि परत आपण आता खालच्या दिशेने आपल्याला यायचं आहे, खालच्या दिशेने यायचं आहे. तर आपण आता इथे हे 3 वरती मोती पांढरे ओवले, एक रंगीत ओवला, एक पांढरा ओवला. आता आपण हा जो मधला मोती आहे, एक लाईन आपण मोती बाहेर मोत्यांमधून मोती काढतो, एक लाईन आपण अशी सुटी ठेवतो, कारण आपल्याला तिकडून येताना ह्या मधल्या मोत्यातून बाहेर खाली यावं लागतं. आता आपण हा मधला पांढरा मोती आहे ह्याच्यातून खालच्या दिशेने बाहेर येणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा. आणि आता आपण एक पांढरा मोती ओवून घेऊ. एक रंगीत मोती आणि परत 3 पांढरे मोती. एक रंगीत मोती आणि परत एक पांढरा मोती. नाही, परत 3 पांढरे मोती. 3 पांढरे मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती ओवला. आता आपण हे खालची डिझाईन करणार आहे, ही खालची डिझाईन. तर आता आपण
इथे मोती वरच्या दिशेने बाहेर काढला आता ह्या मोत्यातून. आता आपल्याला खालच्या दिशेने जायचं तर आपण यामधल्या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता इथे एक पांढरा, एक रंगीत, तुम्ही कुठलेही कलर वापरू शकतात मैत्रिणींनो. डिझाईन बनवण्याकरता तुम्ही कुठलेही कलर घेऊ शकतात. आता आपण एक लाल मोती इथे ओवून घेणार आहे, छोटा. हे पहा, आता आपण हा लाल मोती, रंगीत मोती सोडून देऊ छोटा, आणि हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढू. आता आपण खाली काढली, आता वरच्या दिशेने काढू. ही अशी सुई आपण वरच्या दिशेने ह्या मोत्यातून काढणार आहे. अशी सुई काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, असा धागा ओढून घेतलेला आहे. आणि अशीच डिझाईन तुम्ही अशी इथपर्यंत या. अशी इथपर्यंत आपल्याला जितकी मोठी करायची तितकी तुम्ही ही डिझाईन मोठी करू शकतात. आता आपण इथे परत 3 मोती ओवून घेणार आहे. परत एक पांढरा, आणि परत आता आपण एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. असं आपल्याला असं इथपर्यंत असं करत यायचं आहे. ही डिझाईन तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. आता आपली ही डिझाईन इथपर्यंत झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. हे पहा, गाठ मी तुम्हाला कशी पाडायची ते पण सांगते. अशी गाठ पाडायची. इथे हा धागा व्यवस्थित असा हातात घ्यायचा आहे, आणि हा जो गोल झालेला आहे इथे आपण गाठ पाडून घेऊ. ही मी तुम्हाला छोटीशी डिझाईन शिकवलेली आहे, कलश मैरप. तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. हां, अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. असे हे चार फुलं मी तुम्हाला शिकवलेले आहे, आणि अशी आपली कलश मैरप तयार झालेली आहे. पहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. ही आपली कलश मैरप तयार झालेली